7,550 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव हमी भाव दिलाय। 550 रुपये तो मागील वर्षीपेक्षा अधिक आहे आणि साधारणपणे त्या संदर्भात आपली जे मार्केट इंटरव्हेन्शन 25% खरेदी अशा प्रकारची जी योजना आहे त्यात खरेदी सुरू झालेली आहे। त्यामध्ये जवळपास 2,97,430 मेट्रिक टन खरेदीची व्यवस्था आपण उभारलेली आहे। नाफेड कडनं 459, एनसीसीएफ कडनं 160 अशा 619 खरेदी केंद्रांची सुरुवात झालेली आहे। तिथे खरेदी प्रक्रिया सुरू आहे। 66,572 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि 1,12,863 क्विंटल एवढी तूर आपण ऑलरेडी खरेदी केली आहे। हरभऱ्याकरता 5,650 प्रति क्विंटल इतका हमी भाव जाहीर झाला आहे आणि 24 मार्च 2025 पासून आता त्याच्या नोंदणीची प्रक्रिया आपण प्रारंभ केली आहे। मला सांगताना आनंद वाटतो की याही वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आपल्या सरकारने 24-25 करता धान उत्पादक शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे। 1,800 कोटी रुपये याला लागणार आहेत आणि या निमित्ताने शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार हे उभं आहे। खरं म्हणजे एक अतिशय दुर्दैवी घटना आपल्याकडे झाली ती म्हणजे कैलास नांगरे या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची आत्महत्या। त्यांची मागणी होती की संत चोखामेळा सागर प्रकल्पातील शिल्लकचे पाणी हे खडकपूर्णा नदीत सोडले जाणारे पाणी जलसंधारण विभागातील शिवणी आरमाळ येथील लघु प्रकल्प डाव्या कालव्याद्वारे सोडावे। आता याच्यामध्ये मुळातच त्यांची जी मागणी होती ती जागा कॅचमेंट एरियापासून 8 किलोमीटर दूर होती आणि आताच हे जे काही पाणी उपलब्ध आहे हे तुटीच आहे। म्हणजे या ठिकाणी 19,000 हेक्टरला सिंचन मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून हा प्रकल्पाची सुरुवात झाली। कॅचमेंट एरियामध्ये 19,000च्या ऐवजी 7,000 हेक्टरलाच केवळ सिंचन मिळत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तूट आहे आणि ही तूट असताना 8 किलोमीटर दूर ते पाणी नेणं हे शक्य नव्हतं। या संदर्भात यापूर्वी देखील 3 वेळा त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांचं समाधान झालं। आताही ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले। पालकमंत्र्यांनी जाऊन उपोषण सोडवलं आणि उपोषण सुटल्यानंतर त्यांनी ते मान्यही केलं। त्यांना हे आश्वासन देण्यात आलं की हे पाणी पोचू शकत नाही, पण वैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे अधिकचं पाणी जे मिळणार आहे ते पाणी आपल्या भागात येणार आहे, त्याच्यामुळे त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। आता कॅचमेंट एरियातच पाणी नाही तर 8 किलोमीटर दूर हे पाणी नेता येत नाही। त्यांनी तसं मान्यही केलं, पण दुर्दैवाने त्यानंतर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, त्यांनी आत्महत्या केली। त्याच्यामध्ये त्यांनी 3-4 गोष्टी लिहिल्या। त्यात एक त्यांनी आव्हान केलं आहे की आमच्या भागामध्ये पाण्याची समस्या आपण सोडवावी, आमच्या भागात पाणी आणावं। त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की नळगंगा वैनगंगाने तर ते येईल, पण अजून काही पर्याय असतील तर ते पर्याय देखील आम्ही पाहतो। आत्ता तरी असे कुठलेही पर्याय हे त्या ठिकाणी दिसत नाहीयेत, त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आम्ही करू। दुसरं त्यांनी सांगितलंय की माझे जे जमिनीचे वाद आहेत ते वाद सोडवण्यामध्ये मदत करावी, तर ते कोर्टामध्ये चाललेले आहेत, त्यांच्या चुलत भावासोबतच चाललेले आहेत, तर ते कसे सोडवता येतील हा प्रयत्न आपण करू। तिसरी त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की माझ्या मुलांचा सांभाळ हा त्या ठिकाणी सरकारने करावा। निश्चितपणे त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन आणि त्यांचं पुढचं शिक्षण वगैरे योग्य प्रकारे झालं पाहिजे याची व्यवस्था ही सरकार